नमस्कार मित्रांनो, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेमध्ये आज आपण बघणार आहोत. तर आता राहुलकडे आलेली असते आणि राहुलला खूप त्रास देत असते ती. आपण इथेच राहायचं, कुठेच जायचं नाही, जास्त पैसा मिळतोय तो पैसा घेऊनच इथून हलायचं. राहुल म्हणतो आपल्याकडे ऑलरेडी जेवढा पैसा आहे तेवढा बक्कळ झालाय, आता कुठल्याही पैशाची गरज नाही आहे आणि त्या पैशाच्या लालचीने अजून अडकू आपण. नाही नाही, ऋषिकेश दादा म्हटलाय की सगळा पैसा देणार, एवढा पैसा तो जर देणार असेल तर तो पैसा घेऊनच पळून जाऊ की. आता राहुल एवढं समजावत असतो तरीही शरयू ऐकायला तयार नसते. तो म्हणतो आहे तेवढा पैसा घेऊ आणि आत्ताच्या आत्ता निघून जाऊ. ही काय ऐकायला तयार नसते. सांगून समजावून अगदी याचं डोकं फुटायला लागलेलं असतं, पण हिच्या काही डोक्यात शिरत नसतं. हिला तर दुसऱ्या पैशाची लालच लागलेली असते. तो पैसा हिला काहीही करून ऋषिकेशकडून घ्यायचा असतो. राहुल म्हणतो तुझं पहिले ऐकलं असतं तर ही वेळ आलीच नसती. आता लगेच शरयू म्हणते असं काय करतोय, आत्ता जे घडतंय ते पण फायद्याचंच आहे ना. एवढा सगळा पैसा मिळणारे कोटीनी तो घेऊन पळू शकतोय की. तू जरा थांब की राहुल, एवढ्या मोठ्या संकटातून वाचलो, हे पैसे घेऊन पळून जाणं ते इझी काम आहे. आता ती राहुलला म्हणत असते ही जर संधी गेली ना राहुल, परत 1 रुपया सुद्धा मिळणार नाहीये. मी जर घरातून पळून गेले तर संबंध तुटणार आहे आणि पैसाही मिळणार नाही. एवढा एक लास्ट चान्स आहे, मला पैसा घेऊ दे आणि मग तुझ्याबरोबर पळून येते की. तू जरा ऐक ना राहुल. राहुल म्हणतो तुला शेवटचं विचारतो, तुला मी महत्वाचा आहे की पैसा. ती म्हणते दोघेही. ती पैशालाही सोडत नसते आणि राहुलला नाही. तिला राहुलही पाहिजे असतो आणि पैसाही. त्यामुळे शरू इथून काय हलायला तयार नसते. शरू ऐकायला तयार नसते. ती म्हणते थांब रे, पैसे मिळू दे, आपण दोघेचे दोघं निघून जाऊया. पैसे मिळाले की तुला मी वचन देतीये दोघे निघून जाणार आहोत. तेवढ्यात काय बेल वाजलेली असते. आता बेल वाजती म्हटल्यावर हा घाबरलेला असतो. जास्ती काही ओळखी पळखी नसतात, त्यामुळे माझ्याकडे सहजासहजी कोणी येत नाही. मग या वेळेला कोण आलंय. तुला आता दार उघडतो आणि समोर बघतो तो काय, जानकी, ऐश्वर्या, अवंतिका. आता इतका शॉक बसलेला असतो या तिघींना समोर बघून. म्हणते राहुल सॉरी या, अचानक आलो आणि डिस्टर्ब केलं, पण कारणच तसं होतं म्हणून यायला लागलं. फार सौम्य आवाजात म्हणतो तुम्ही तिघी इथे काय करताय आणि माझ्याकडे काय काम राहिलंय आता. म्हणते राहुल आम्ही तुझी माफी मागायला आलोय. राहुल त्यांना आत या बसा काही बोलत नसतो, दरवाज्यातूनच कटून द्यायचं त्याचा विचार असतो. पण तो माफी वगैरे कशासाठी मागायची, काय संबंध माफी मागायचा. म्हणते सगळ्या प्रश्नांची उत्तरं देतोय राहुल, आतमध्ये तर घे आम्हाला. आता राहुल म्हणतो या या प्लीज सगळ्यांनी आतमध्ये या. त्या सगळ्या आतमध्ये आलेली असतात. अवंतिका आणि जानकीचं फार काही लक्ष नसतं, त्या खरंच माफीच मागायला आलेले असतात. पण ऐश्वर्याचं तसं नसतं, ती माफी मागायला नाही त्यांच्यावर लक्ष ठेवायला आलेली असते. ती आल्या आल्या CID सारखी सगळीकडे बारीक नजर मारत असते. राहुलकडे तिचं अजिबात लक्ष नसतं. राहुलचं मात्र ऐश्वर्यावर बारीक लक्ष असतं की अशी काय करतीये, माफी मागायला आली आहे ना, मग ही सगळीकडे काय एवढी बारीक बघतीये. सगळं बघून झाल्यावर म्हणते राहुल एकटाच राहतो ना रे. तो म्हणतो हो, घर फार छान ठेवलंय रे. की म्हणते राहुल खरं तर तुझी माफी मागायला आलो आम्ही, आमच्यामुळे तुला त्रास झाला, आम्ही नको नको ते आरोप केले आणि तुला याच्यात खूप मानसिक त्रास झाला असणारे माहितीच आहे. ते काय झाले त्याबद्दल खरंच खरंच खूप गिल्टी वाटतंय, सॉरी. म्हणतो ठीक आहे, जे झालं ते झालं. म्हणते थँक्यू सो मच, तू समजून घेतोय आणि इतकं प्रेमाने बोलतोय ना, खरंच खूप बरं वाटतंय. राहुल अगदी भामट्यासारखा यांच्या पुढे उभा असतो. जी ऐश्वर्या असते ही याच्याशी अजिबात इंटरेस्ट नसतो, ती बोलायला आलेलीच नसते. ती फक्त लक्ष ठेवायला आलेली असते की शरू इथे आली, तिला 100% खात्री असते. शरूला शोधण्यासाठी इकडे तिकडे नजर मारते तर राहुलच्या मागे सोप्यावर शरूची ओढणी असते. कारण एका नजरेत ती ओढणी बघितलेली असते आणि राहुल बघतो की हिने ही ओढणी बघितलीये. राहुल पटकन जो पिलो असतो तो पटकन त्या ओढणीवर सरकवतो आणि तिथे चिटकून बसलेला असतो. आता ऐश्वर्याच्या लक्षात येतं की हा काहीतरी लपवतोय माझ्यापासून. खाली बसलेला असतो, रिलॅक्स बोलत असतो, सॉरी वगैरे काही म्हणायची गरज नाहीये, मी सगळं विसरून गेलो. माफी मागणं कर्तव्य आमचं. किती नाही म्हटलं तरी खूप खूप त्रास झालाय, मानसिक त्रास झालाय, आम्हाला समजतं. तो त्रास झालाय, मनस्ताप झालाय, पण या गोष्टी मनात ठेवण्यात काहीच पॉईंट नाहीये. म्हणते बापरे काय विचार येत रे राहुल तुझे, वा वा वा, मनात ठेवण्यात काय पॉईंट आहे. खरंच खरंच छान विचार येतात. ना ग जानकी, जानकीला माहितीच नसतं ऐश्वर्या कोणत्या अर्थाने बोलते. जानकी अगदी प्रामाणिकपणे त्याची माफी मागत असते. ऐश्वर्या म्हणते राहुल, जानकी, अवंतिका मोठ्या मनाने तुझी माफी मागताय, त्यांच्या चुका ते एक्सेप्ट करताय. किती वेळा तुला सॉरी सॉरी म्हटल्या आणि तू फॉर्मॅलिटी म्हणून त्यांना बस तरी म्हण रे, त्यांना बसायला सुद्धा सांगत नाहीये. काय राहुल. म्हणते जाऊ दे, मी बसतेच. उभा राहून माझे पाय दुखायला लागले, तू काय म्हणत नाहीये, बस आता मी बसूनच घेते. ऐश्वर्या जबरदस्तीने राहुलच्या समोर बसते. जानकीला आणि अवंतिकाला असं वाटतं की ही अशी काय वागतीये. अरे आता राहुलच्या समोर बसलेली असते. मनातल्या मनात म्हणते की नक्कीच ती शर्वरी इथे आहे, म्हणून तर या राहुलच्या चेहऱ्याचा रंग उडालाय ना. हिला 100% डाऊट असतो की शर्वरी इथेच आहे. जानकी आणि अवंतिका आश्चर्याने बघत असतात की ही ऐश्वर्या अशी काय वागतीये. ऐश्वर्या बसलेलीच असते कारण तिला शर्यूला शोधायचं असतं. जानकी म्हणते ऐश्वर्या काय चाललंय तुझं. राहुलची माफी मागायला आलो ना आणि माफी मागून झालीये आणि राहुलने सुद्धा मोठ्या मनाने आपल्याला माफ केलंय, मग बसायचं बिसायचं कशाला, आपण जाऊया की. थांबण्यात काय पॉईंट आहे, आपण जाऊया. इथे थांबण्यात काय नाही, चल आता उठ, झालंय माफी वगैरे मागून तर मग बसायचं कशाला. तो पाणी तर घेऊ ना, तो पाणी तर देऊच शकतोय ना आपल्याला. अगं थांब की जानकी, लगेच कुठे निघतीये, आता इतक्या लांब आलोय तर पाणी तर घेऊ ना. ए राहुल, जरा पाणी मिळेल का रे. ऐश्वर्या मुद्दामून सारखा सारखा पाण्याचा विषय काढत असते की थांब ग, नको जाऊया, पाणी पिऊन जाऊच या.
आता जानकी लगेच निघालेली असते, कारण ऐश्वर्या जी वागते तिला खटकलेलं असतं. त्यामुळे ती म्हणते चल आपण जाऊया. ती म्हणते नाही नाही, पाणी प्यायला लागणार आहे, मला पाणी दे रे थोडंसं. शॉक झालेला असतो, ही पाणी कशासाठी मागते. राहुल जागचा काय हलत नसतो. ऐश्वर्या परत म्हणते अरे राहुल पाणी हवंय, पाणी. तो आलोच. आता राहुल पाणी आणण्यासाठी आतमध्ये गेलेलं असतो. ऐश्वर्या काय चाललंय तुझं, तू फार वियर्ड वागतीये. ऐश्वर्या पटकन उठलेली असते, राहुलच्या मागे इकडे तिकडे डोकावत असते का. आणि जानकी या ऐश्वर्याला बोलत असतात तू काय वागते, तुझं तुला कळतंय का. जानकी म्हणते जरा थांब ग. जातानी परत एकदा सॉरी म्हणते त्याला मी, पण तू जरा थांब. आता जी ओढणी लपवलेली असते ना पिलोच्या मागे, तिचे पटापट ऐश्वर्याने फोटो काढलेले असतात. राहुल आता पाणी घेऊन येतो, ती पटकन जागेवर बसते आणि उठलीच नाही असं दाखवते. आता राहुलने पाणी दिलेलं असतं, ऐश्वर्या पाणी घेते. ऐश्वर्या पाणी प्यायचं ठेवून देते, पाणी पितच नाही. ऐश्वर्या बोलायला लागते राहुल मला काय म्हणायचे ऐक की. जानकी आणि अवंतिका सॉरी म्हणायला आले असतील ठीक आहे, पण मी तुला सॉरी बेरी म्हणायला आली नाही, तुला जाब विचारायला आली आहे. आता राहुलला धक्काच बसतो की ही कोणता जाब विचारणार आहे. म्हणते ऐश्वर्या तू काय लावलंय. अवंतिका एक मिनिट मला जरा बोलू दे. शर्वरीवर खूप प्रेम येणारे राहुल, खूप प्रेम करतो ना तिच्यावर. चुकीची गोष्ट करण्यापासून का नाही अडवलंस. हे करूच नको, हे चुकीचं आहे असं का नाही म्हटलं. तिला वेळेवरच थांबवलं नाही, अलर्ट केलं नाही आणि कोर्टात का नाही सांगितलं की शर्वरीनेच खून केलाय. फार प्रेम आहे असं दाखवतो, मग तिला का वेळेत सावधान केलं नाही तू. दोघांनी मिळून केलेला प्लॅन होता की कोणाला सावध करायचा काही संबंधच येणार नाही. दोघांनी अगदी शांत डोक्याने सगळं काही प्लॅन केला होता, त्यामुळे कोणाला सावध करायचा किंवा कोणाला काही थांबवायचा प्रश्नच आला नाही. बरोबर ना रे राहुल. ऐश्वर्या आता बोलत सुटलेली असते आणि एका मागोमाग राहुलला प्रश्नच विचारत असते. दोघांनी ठरवून शांत डोक्याने सगळं केलंय. बरोबर ना रे राहुल. राहुल म्हणतो कसं आहे ना, ज्या व्यक्तीवर आपण इतकं प्रेम करतो त्या व्यक्तीला अडकवू हा विचार सुद्धा मनात येत नाही. करण्याचा वगैरे प्रश्नच येत नाही आणि तसं काही नव्हतंच. कदाचित गैरसमज असेल पण तसं काही नव्हतं. हे सगळं केलं नसणार म्हणून मी काही बोललोच नाही. चुकून या गोष्टी घडल्या असतील पण ती जाणून बुजून असं काही करणार नाही याची खात्री आहे मला. वरती खरं प्रेम होतं आणि म्हणूनच त्यासाठी उभा राहिलो ना मी. म्हणजे काय रे, आता नाही का तुझं आणि तिचं प्रेम. या विषयावर बोलून काय फायदा आहे. आता हे बोलण्यात अर्थच नाहीये, कारण आम्ही एकत्र कधीच येऊ शकत नाही हे माहितीये. आणि सेल्फ डिस्पेक्ट म्हणजे स्वतःला वाचवण्यासाठी तिने विक्रांतला मारलं, हे जर तिने कोर्टात म्हणजे प्रूफ केलं नसतं किंवा व्यवस्थित ती सांगू शकली नसते तर तिला शिक्षा झाली असती. मग मी म्हणणार होतो की तिने मारलं नाहीये, मी मारलंय विक्रांतला. मी स्वतःवर हा खुनाचा आरोप घेणार होतो आणि मी स्वतः जेलमध्ये गेलो असतो आणि तिला बाहेर सोडलं असतं. मग आता ऐश्वर्या, अवंतिका, जानकी राहुलकडे बघायला लागलेले असतात. इतकं प्रेम करतो शरूवर की तिच्यावर जो आरोप होणार होता खुनाचा तो स्वतः घेणार होता आणि सगळ्या याच्यातून तिला वाचवणार होता. खरंच राहुल किती प्रेम करतो आता यांच्या लक्षात आलेलं असतं. म्हणूनच हा शर्वरीला प्रत्येक वेळेला प्रोटेक्ट करत होता आणि शर्वरी सुद्धा प्रेम करते ती उगाच नाही. राहुल यांच्याशी बोलत असतो पण एकदम अस्वस्थ झालेला असतो. काय करावं आणि काही नाही त्याला काही एक सुचत नसतं. जानकी आणि अवंतिकाने काही गोष्टी नोटीस केलेल्या नसतात, पण ऐश्वर्याने सगळ्याच गोष्टी नोटीस केलेल्या असतात. तिच्यावर काय वेळ आली असेल, काय प्रसंग असेल. जरा इमॅजिन करा ना, स्वतःच्या वडिलांना ठेचून मारताना आपल्याच नवऱ्याला बघणं काय सिच्युएशन असेल तिची आणि तिच्यावर काय बेतली असेल, तिने काय कसं स्वतःला ऍडजस्ट केलं असेल तिला माहिती. कसं सावरलं असेल. विक्रांतने नानाला जर मारलं नसतं तर शर्वरीने डिवोर्स घेतला असता हे पक्कच होतं. कदाचित आमचं लग्न सुद्धा झालं असतं. डिवोर्स घेऊन रितसर आम्ही लग्न सुद्धा केलं असतं. खूप सुखात ठेवलं असतं, अजिबात त्रास होऊ दिला नसता. आता कसं झालंय, सगळी स्वप्न धुळीस मिळालीये, काहीच राहिलेलं नाहीये. शर्वरीने जेव्हा माझ्यावर आरोप केला तेव्हा खूप राग आला, खूप चिडचिड झाली. मला काय करावं आणि काही नाही काही सुचेच. खरंच सांगतोय माझ्या मनात काहीच नाहीये. मी माफ करून टाकलंय. जे झालं ते झालं. त्या वेळेला ज्याला जे योग्य वाटलं ते वागलं. आता रागराग करण्यात किंवा तेच उगाळण्यात काहीच अर्थ नाहीये. शर्वरीवरचा गुन्हा जर सिद्ध झाला असता तर मी कबुली दिली असती की तो खून मी केलाय. नाही झालं असतं तरी शर्वरीला शिक्षा होऊच दिली नसती. विश्वास ठेवा माझ्यावर. फार इमोशनली बोलत असतो, फार काळजी असं दाखवत असतो. ऐश्वर्यावर काडी मात्र परिणाम झालेला नसतो राहुलच्या या बोलण्याचा, सिंपती मिळवण्याचा काहीही नाही. बरं म्हणते तसं काही झालं नाही म्हणून तू असं बोलतोय ना. खरं जर तिला शिक्षा झाली असती तर तू हे केलंच नसतं राहुल. नावं ठेवतील, तुमच्या घराची बदनामी होईल. आताच आम्ही लग्न केलं, आताच आम्ही एकत्र आलो तर. त्यांचा खूप जास्ती विचार करते, फार प्रेम करते घरच्या लोकांना. आणखी म्हणते तू काय जे काय बोलतोय ना ते सगळं पटतंय मला. तिला मी सुद्धा शर्वरी वंशनवर अविश्वासच दाखवला होता. मी त्यांच्यावर शंकाच घेतली होती. इतरांपेक्षा स्वतःचाच विचार करता स्वार्थी आहे, मलाही तसंच वाटलं होतं. तसं नाही आणि तुझ्याबद्दल सुद्धा शर्वरी वंशनकडनंच कळालं. खुशी सोडून बेंगलोरला जातोय असं कळलं. तू का जातोयस मला कळतंय ना. काही गोष्टी बिनसल्याय, बिघडल्यात. आता पहिल्यासारखं काहीच राहिलं नाहीये, सगळंच बदलून गेलंय. म्हणते राहुल बिनसलंय, बिघडलंय, तसं परत ठीकही होऊ शकतंय ना. थोडं समजदारपणाने सगळं हँडल केलं तर सगळं व्यवस्थित होऊ शकतंय. जानकी म्हणते थोडा वेळ देऊया आपण सगळ्याच गोष्टींना, सगळं व्यवस्थित होईल राहुल. अजिबात तू काळजी करू नको. सोडून कुठे जाऊ नको एवढीच रिक्वेस्ट करते. राहुल म्हणतो इतकं आपुलकीने सांगताय ना म्हणून तुम्हाला सांगतोय. मी एकदा उपाशी राहील पण बदनामी सहन करणार नाही. बदनामी झाली तर मला सहन होणार नाही. पत्करेन पण बदनामी नाही. या
राहुल काय बोलतोय हे मरण वगैरे, काय भाषा आहे राहुल तुझी? राहुल फार मनाला लावून घेत असतो. म्हणते मरणाच्या गोष्टी काय राहुल तुझं, तुला तरी पटकन ते म्हटलं ना, तुला धीर धर, सगळं ठीक होईल, तुला कळत नाही काय रे? होप सो असंच होईल. जानकी म्हणते सगळं तसंच होणार आहे, सगळं व्यवस्थित होणार आहे, तू अजिबात टेन्शन घेऊ नको बरं. का जानकी म्हणतात ऐश्वर्या चल, की ऐश्वर्या मस्तपैकी खाली बसलेली असते निवांत रिलॅक्स. का म्हणते चल, डिटेक्टिव्ह गिरी करायची गरज नाहीये, डिटेक्टिव्ह नको बनू, सूट इथून ऐश्वर्या. का हाताला ओढत ओढत ऐश्वर्याला घेऊन जाते, तेव्हा ऐश्वर्या निघते, नाही तर ऐश्वर्या तिथून काय हटायचंच नसतं. की जरी निघून गेलेले असतात. राहुलला आता कुठे रिलॅक्स वाटतं की गेला एकदाच्या. इकडे आता सारंग कोणाशी तरी फोनवर बोलत असतो, मी येतोच तिथेच थांब म्हणून त्यांचं बोलणं चाललेलं असतं. तेवढ्यात काय लगेच सुमित्रा येते, मी देवळात चाललीये, तू येणार का रे देवळामध्ये? आई अचानक देवळात काय ग, असं काय करतोय सारंग? साठी नवस बोलले होते सुखरूप घरी येऊ दे बाबा, नाराचं तोरण बांधीन मग नको पूर्ण करायला, दर्शनाला घेऊन येईन, जाऊ की तिला आपण घेऊन, चल की प्लीज. नवीन म्हणजे शेताचं काम ठरवलंय, नवीन बियाणं वगैरे येऊन पडलंय ना, त्यामुळे मला जायला लागणार आहे, शेतात जाणं खूप गरजेचं. थांबलाय तिथे त्याच्यामुळे मला जायलाच लागणार आहे. तुला जरा आवाज दे बरं, मी शरूला घेऊन जाते, आम्ही दोघी जातो मग आमचं बोलू का? पण ती घरात नाहीये, आत्ताच सांगतोय. असं काय म्हणतोय रे, घरातच ती कुठे जाणार रे? ना सकाळची ती अजून आलेलीच नाही, काय बोलतोय? हो त्या म्हणते सकाळी नाश्ता करून जे काही गेलीये ती, इतका वेळ झाला, इतके तास झाले ती अजून आली नाही. सारंग म्हणतो मग काय, ती जी एकदा फरार झाली ती परत काय आलेलीच नाही. गेली असेल रे ती, का नसेल आली रे ती? आता खूप घाबरलेली असते सुमित्रा. आता लगेच सारंग म्हणतो हो हो, एवढ्याशा गोष्टीची किती काळजी करशील, गेली असेल कुठे, येईल ती, जवळपास येईल ती, नको काळजी करू. फोन करतो, थांब जरा. इकडे शर्वरी आलेली असते आणि घट्ट अशी मिठी मारते राहुलला. सॉलिड 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 आहेस तू, काय ऍक्टिंग केली आहे भारी, वा वा वा. वाटतंय जानकी बहिणीला तुझ्यावर पूर्ण विश्वास बसलाय, तू फार चांगला आहे वगैरे वगैरे. इमोशनल झाली होती आणि फार मनापासून बोलत होती. अवंतिका बहिणी सुद्धा. सिंपती खेळायचं किंवा सिंपती कार्ड खेळायचं काही कोर्स वगैरे झाला असेल तर मला सांग की, काय सॉलिड ऍक्टिंग करतो तू, माय गॉड. राहुल आणि शर्वरी फार खुश झालेले असतात की तिघींनाही वेड्यात काढलं आणि चुना लावलाय त्यांना थोडक्यात, आणि त्यांना बरोबर काढून दिले. त्यांच्या काहीच लक्षात आलं नाही आपण जे करतोय ते. लपलीस का म्हणजे काय, तुला कळतंय का राहुल? तुला भेटतीये हे घरातल्यांना कळलं तर मी विक्रांच्या दुःखातून इतक्या लवकर कशी बाहेर आले याचा डाऊट येणार नाही. म्हणजे विक्रांचं दुःखच नाही असं त्यांना वाटेल ना. त्यांनी मला समजून घेतलं नाही, त्यांनी माझ्याकडे लक्ष दिलं नाही, या गिल्टचा फायदा घ्यायला नको म्हणून असं वागायचंय रे. तुला कळत नाहीये राहुल, तुझ्यासारखं थोडं थोडं इमोशनल ड्रामे मलाही करता येतात की. आता राहुल आणि शर्वरीचं प्लॅनिंग चाललेलं असतो, तेवढ्यात काय फोन वाजलेला असतो. सारंग फोन लावत असतो शर्वरी. फोन करायला लावला असणारे म्हणूनच हा सारखा सारखा फोन करतो. प्रकरण झाल्यापासून तिचा जीव अगदी वर खाली होतोय माझ्यासाठी. ओके उचल ना मग. नाही उचलत नाही मी, प्रश्न विचारेल आणि भंडावून सोडेल, त्यापेक्षा मी डायरेक्ट घरीच जाते, त्यांच्या समोर गेली म्हणजे प्रश्न तरी विचारणार नाही. चल रे काही होणार नाहीये, उचल. शर्वरी म्हणते नाही मी फोन उचलत नाही, बद्दलची काळजी ती वाढायला पाहिजे ना, फोन उचलला की काळजी मिटेल ना, फोन उचलला नाही म्हणजे ती अजून काळजी करायला लागणार. माझ्या जीवाचं काही बरं वाईट करू शकते असं सगळ्या घरच्या लोकांना वाटतंय. थोडक्यात माझ्यावर लक्षच ठेवून येते, मी काही जीवाचं बरं वाईट करू नये वगैरे, मी काही वेगळा विचार करू नये. आणि आता जर फोन उचलला नाही ती अजून घाबरणार आणि मग जास्त काय माझ्यावर लक्ष ठेवणार. चला आता तुझी ऍक्टिंग तर करून झालीये बाबा, आता माझी ऍक्टिंग करायची पाळी आहे. मी घरी जाऊन आता मला इमोशनल ड्रामा ओव्हर ऍक्टिंग करायला लागणार आहे आणि त्यात फार वेळ लागणार आहे, फार मेहनत घ्यायला लागणार आहे. तेव्हा चल बाय, परत भेटूया आपण राहुल. आता शर्वरी सगळं प्लॅनिंग प्लॉटिंग करते. राहुलला म्हणते चल तुझं झालंय काम, आता माझं सुरू होतंय. कधी भेटायचं, भेटूया पण असं सारखं सारखं नाही, भेटत जाऊ आपण, पण इतक्या सारखं सारखं नाही भेटता येणार आपल्याला. थोडे आपल्याकडे पेशन्स हवेत, बरोबर आहे ना राहुल? एवढ्या सगळीच घाई गडबड केली, अजिबातच आपण कोणाकडे लक्ष दिलं नाही तर आपण डोळ्यावर येऊ, आणि असं आपल्याला करायचं नाहीये. लपून छपून भेटायचंय, एकदम डोळ्यावर येऊ असं काही वागायचं नाहीये. आणि सगळ्यात महत्वाचं, मी फार मासूम आणि गरीबाची ऍक्टिंग करतेय, त्यामुळे तूही फार उतावळा वगैरे होऊ असं काही वागू नकोस. तूही अगदी शांत आणि नॉर्मलच वाग, कोणाच्या नजरेत लगेच येशील असं काही करायला जाऊ नको. राहुल तुला कळतंय का, थोडे दिवस शांत राहणं सगळ्यात मस्ट आहे आपल्यासाठी. शांत राहिलं म्हणजे ऑटोमॅटिकली सिंपती मिळणारच आहे. तवा निर्माण करू, एकमेकांपासून लांब राहण्याचा प्रयत्न करू, जेणे की आपण फार गिल्टी फील आहे, आपल्याला एकत्र राहायचं नाहीये, लोक नावं वगैरे ठेवतील. मग कसं आहे ना, माझ्या घरातले मूर्ख लोक आपल्याला भेटायला लावतील, तुम्ही भेटत जा, बोलत जा, आम्ही लग्न लावून देऊ तुमचं, आमची काही हरकत नाहीये वगैरे वगैरे वगैरे, त्यांचं सगळं चालणार, मग त्याचा फायदा आपल्याला होणार. बरोबर ना राहुल? बरोबर आहे तुझं, तू जे म्हणतेय ती अगदी करेक्ट आहे. आय अग्री विथ, म्हणजे तू जे म्हणतेय तसं आणि तसंच वागायचंय. आपण जरा डिस्टन्स ठेवूनच वागूया, म्हणजे आपण वेगळे आहोत, आपण एकमेकांना भेटत नाही आहोत, समाजाची लाज बाळगतोय असं त्यांना जर वाटलं किंवा लक्षात आलं तर कदाचित ते स्वतःहून पुढाकार घेतील आणि आपण भेटत जाऊया आणि लवकरात लवकर लग्न लावून देऊ असं काहीतरी त्यांच्या डोक्यात येईल. शर्वरी राहुल कम्मालीचे हुशार असतात, कम्मालीची ऍक्टिंग करत असतात, प्लॅनिंग तर असे असतात की अगदी सहज सगळ्या याच्यातून सुटत असतात. जसं नानाच्या आणि विक्रांतच्या खुनातून ते अगदी सहज सुटलेले असतात,
तसे आता हे एकमेकांवर प्रेम करतात किंवा भेटतात हे सुद्धा घरच्या लोकांना जाणवून द्यायचं नसतं. त्यामुळे ते आता गुपचूप भेटणार असतात, सगळ्यांच्या समोर नाही. तर आता पुढे गेलेली असते, परत माघारी येते. राहुल, मला तुझ्यासोबत राहायचंय, संसार करायचाय, सुखाने आयुष्य काढायचंय. जानकी बहिणीने तुला जे काही सांगितलं प्लीज ते ऐक. कुठेच जाऊ नको, इथेच थांब, सगळं व्यवस्थित होईल. प्लीज तू मुळशी सोडून जाण्याचा विचार करू नको. हो, तसंच होणार आहे. शर्वरी आता निघून गेलेली असते. त्यावर मात्र विचित्र नजरेने हा राहुल बघत असतो. त्याच्या डोक्यात काहीतरी वेगळेच विचार असतात. राहुल दिसतो तसा ऍक्च्युअली तो नसतो. मात्र सारंग आणि सुमित्रा टेन्शन मध्ये आलेले असतात. फोन लावतात, ही काय फोन उचलत नसते. आता सॉलिड टेन्शन आलेलं असतं दोघांना सुद्धा. मुलीचं काय करूया, फोन का उचलत नाहीये ती, काळजी वाटते हिला, जराही कळत नाही. काही हो, काय एवढी काळजी करतेस, एवढ्याच्या गोष्टीचा एवढा भाव करू नकोस. तर म्हणालीच मला कळणार नाही. कसं आहे ना, आईचा काळीज फक्त लेकीसाठी तिळती तुटतं, लेकासाठी तिला काही देणं घेणंच नसतं ना, त्यामुळे मला कळणारच नाही. अगदी बरोबर बोलली साई. काय म्हणायचंय, माझा जीव फक्त शर्वरीसाठी तुटतो, बाकी तुमच्यात कोणावरच प्रेम नाही असं म्हणायचंय का तुला सारंग? म्हणायचंय तुझं आमच्यावर प्रेम नाहीच आहे, फक्त शर्वरीत प्रेम आहे. काय बोलतोय सारंग? बरोबर बोलतोय. निर्दोष होतो तरी पण जेलमध्ये अडकलो होतो, आमच्याबद्दल सिंपती काळजी अजिबात तुला काही वाटलं नाही. आणि जेव्हा शर्वरी अडकली तेव्हा काय काय करत होती तिच्यासाठी, बापरे. त्याच्यावरनं शर्वरीवर किती प्रेम आहे आणि आमच्यावर किती प्रेम आहे लक्षात येतं की. डायरेक्ट तिला आरोपच केलेला असतो की तू आम्हाला सोडवण्यासाठी धडपड केली नाही आणि शर्वरी अडकल्यावर जीवाचं रान केलं आणि तिला बाहेर काढण्यासाठी प्रयत्न केले. तुझी काळजी आणि तिला जेव्हा पोलीस घेऊन जात होते तेव्हा कळत होतं की तुझी काय काळजी होती. आम्ही गेलो तेव्हा तुझ्यावर काही परिणाम झाला नाही. पुरे जरा तरी विचार करून बोल रे, काय बोलतोय, कशासाठी बोलतोय. उगं बोलायला लागला बोलतोय, काय बोलतोय, जरा भान ठेव की. डोक्यात या गोष्टी कोणी भरवल्या रे? ए सारंग, ऐश्वर्याने भरवलं नाही हे सगळं. आता ऐश्वर्या सुमित्राच्या मागे येऊन उभी राहिलेली असते आणि तिच्या मागे जानकी असते, टिका सुद्धा असते. सुमित्रा म्हणते सगळं काही ऐश्वर्याच करू शकते, दुसरं कोणीच करू शकत नाही. मी काय केलंय, माझं कशाला नाव घेताय? करून सवरून सगळं मलाच विचारते होय ऐश्वर्या? फक्त शर्वरीवर जीव आहे, दुसऱ्या कोणावरच जीव नाहीये हे सारंगच्या डोक्यात कोणी भरवलं? खरं तर मी सारंगच्या डोक्यात काही भरवलेलंच नाहीये, पण त्याला दिसतंय आणि सगळं स्पष्टच सांगते तुम्हाला. बाकीच्या मुलांपेक्षा शर्वरी जरा जास्तच जीव आहे. बाकीच्या मुलांचा फक्त वापर करता तुम्ही, काही देणं घेणं नाहीये तुम्हाला बाकीच्या मुलांना. की म्हणते ऐश्वर्या जरा शांत बसतीस का? आपण येण्याच्या आधी काय घडले माहित नाहीये ना, मग बोलायला जाऊ नकोस. काही आपल्या लेकरांवर सारखंच प्रेम करत असते, ती कधीच दुजा भाव करत नसते, याच्यावर जास्त एकावर कमी असं नसतं. सगळी लेकरं सगळी आपल्या आईसारखीच असतात आणि सगळ्यांवरती सारखंच प्रेम करते. कोणालाही काही झालं तर तेवढंच माझं मन तुटणार ना ग, आणि तेवढीच काळजी वाटणार. असं थोडी हा जवळचा तुला आमचा. पण तुम्हा मुलांना कसा हा भेदभाव कळतो काही कळत नाही. मुलांवर प्रेम करताना चौघांमध्ये दुजाभाव करते असं म्हणतोय तो. पोरीवर जास्त प्रेम करते आणि आमच्या तिघांवर अजिबात प्रेम करत नाही, काळजी नाही, काय नाही असं म्हणतोय आणि तोंडावर बोलून दाखवलंय. जानकी, हा काय बोलतोय, तुला तरी कळतंय का? अगं तो डायरेक्ट आरोप करतोय की मी पोरांच्या प्रेमामध्ये भेदभाव करतीये. आता खाली मान घातलेली असते आणि हे जे बोललाय त्याचं ऐश्वर्याला काहीच वाटलेलं नसतं, कारण म्हातारी खरंच दुजाभावच करते, कायम शरू करत असते. आणि सारंग, सौमित्र, ऋषिकेश यांच्यावर तिला काहीच देणं घेणं नसतं. ती म्हातारी रडत असते, कांगावा करत असते, सिंपती मिळवत असते. जानकी, तूच मला सांग, काय असं करू शकते का? याच्यावर जास्त प्रेम, याच्यावर कमी प्रेम? नाही जानकी, तू मला सांगच आता. तिची काळजी वाटते, नाही तिला बापाचा आधार, नाही नवऱ्याचा आधार, तिला कोणीच नाहीये ना ग, म्हणून जरा जास्त काळजी वाटते, म्हणून सारखी शरू असते. तर याने लगेच वेगळाच अर्थ घेतला. काय तर म्हणे प्रत्येक वेळेला शर्वरी एवढीच तुला दिसते आणि आम्ही कोणी दिसतच नाही. तिच्यावर काय प्रसंग आहे, तिने काय काय सगळं भोगलंय हे जरा अंदाज आहे का? नवरा गमावलाय, स्वतःच्या डोळ्याने नवऱ्याने स्वतःच्या वडिलांचा खून करताना बघितलाय, किती भयान परिस्थिती असेल. एवढ्या वाईट प्रसंगातून तू गेलीये, त्याच्यामुळे तिची थोडीशी जास्ती काळजी वाटणं साहजिक आहे ना जानकी. आणि हा कसला बोलतोय मला बघ की. दिवस ती जेलमध्ये होती, तिच्या डोक्यात काय काय असेल, तिने काय काय विचार केला असेल, ते सगळ्या गोष्टींची मिळून काळजीच वाटते ना मला. मनस्थिती काय असेल, सध्या तिची परिस्थिती काय असेल, ती काय काय विचार करते, तिला काय काय सहन करायला लागते, साहजिकच आहे ना ग जास्त काळजी वाटणं. जरा जास्ती काळजी वाटते तर हा लगेच म्हणतो की भेदभाव करते लेकरांमध्ये. चुकतंय का ग माझं? जानकी एकही शब्द बोलत नाही. सुमित्रा जे काय सांगते ती फक्त शांतपणे ऐकत असते. म्हटलं शर्वरीला फोन करून बोलव, तर याचं भलतंच काहीतरी सुरू झालं. अजिबात याने माझं काही ऐकून घेतलं नाही आणि दुसऱ्याच दिशेला लगेच गाडा वळवला. जानकी म्हणते, आई तुमचं म्हणणं अगदी बरोबर आहे. सारंग भाऊजी, अर्थातच जास्त काळजी वाटणं साहजिक आहे. सगळं घडलंय त्यामुळे बंचांची काळजी वाटणं साहजिक आहे. बंचांचं अति विचार करून तुम्हाला जास्त त्रास होणार आहे, त्यामुळे नका तुम्ही जास्त विचार करू. व्यवस्थित होणारी आई कशाला विचार करताय? हे सांगत होतं की नको तिची ओर काळजी करू, काही गरज नाही एवढी काळजी करायची. बरोबर आहे सारंग भाऊजी, पण सांगायची पद्धत चुकली असेल. मनस्थिती बघता आपण समजून घेणार नाही तर कोण समजून घेणार भाऊजी? अरे म्हणते जिचा विषय सुरू आहे ती कुठे आहे?
सकाळपासून गेलीये ती, परत माघारीच नाही आली काय? कधीची गेलीये ती बाहेर? ती कुठे आहे? आता कोणी काहीच बोलणार नाही, हो ना? शर्वरी कुठेही म्हटलं की सगळे गप्प बसणार. म्हटलं होतं ना शर्वरी घरात नाहीये. सुमित्रा म्हणते हो नाहीये घरात. अजून आली. तुझं काय बिघडलं का ऐश्वर्या? न करणं आणि भांडणं लावणं ऐश्वर्या सोडून दे आणि चांगलं वागायला शिक. सुमित्रा डायरेक्ट ऐश्वर्याला बोलते. हात जोडते का बाई? हात जोडते. फक्त इथेच संपतो. पुढच्या भागात काय होणार थोडक्यात बघूया. शर्वरी आलेली असते घरी आणि काळजीने म्हणते शरू तू कुठे होतीस? ऐश्वर्या म्हणते शर्वरी कुठे होती सांग की. पंचायत समितीमध्ये, बाजार समितीमध्ये जे गेलेला असतो तिथे लोक बोलायला लागलेली असतात की तुमच्या बहिणीला जनाची नाही निदान मनाची तरी लाज बाळगायला लावा. तुमच्या बहिणीला त्या पोरापासून जरा लांब राहायला लावा. नवरा गेलाय 15 दिवसही झाले नाही, परत त्या पोराला जाऊन भेटायला लागली तुमची बहीण. आता नको नको ते लोक बोलायला लागलेले असतात. सौमित्र आणि ऋषिकेश राहुलकडे जातात, त्याला बेदम चोप देतात. इतकं मारतात की बस माझ्या बहिणीपासून लांब राहायचं, परत तिला भेटायचं नाही. इकडे शर्वरी आलेली असते आणि जानकीला म्हणते तुम्ही लोक असं का करता? ऋषिकेश दादा, सौमित्र दादा गेले आणि राहुलला खूप मारलं आणि माझ्यापासून लांब राहा असं सांगितलं. तिला हे माहितीच नसतं, त्यामुळे जानकीला धक्का बसतो शर्वरीकडून जेव्हा कळतं की राहुलला खूप मारलंय. ती आता विचारात पडलेली असते की या दोघांनी का मारलं असेल, त्याला मारावं असं काय प्रसंग घडलाय. मित्रांनो, जेव्हा ऋषिकेश आणि सौमित्र घरी येतील तेव्हा रिअली काय झालंय काय नाही ते कळेल. मग मात्र जानकीचेच काय सुमित्राचे सुद्धा डोळे उघडतील. कसे डोळे उघडतील, काय उघडतील हे जर बघायचं असेल तर बघायला लागणार आहे उद्याचा भाग. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद मित्रांनो.